नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रकल्पग्रस्त मीठ उत्पादक कुळ व मच्छीमार यांना नुकसान भरपाई द्या। उरण तालुक्यात अनेक सरकारी प्रकल्प आले आहेत। शेतकऱ्यांचे पारंपरिक उदरनिर्वाहाचे साधन शेती, मिठागरे व मच्छीमारी नष्ट झाली आहे। त्यांचा धंदा बुडाला आहे। त्यामुळे या सर्व बाधित प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आज कॉम्रेड भूषण पाटील यांनी JNPT टाउनशिपमध्ये झालेल्या मेळाव्यात करण्यात आली। JNPTने 3000 एकर मिठागरे संपादित केली। त्यामध्ये अनेक मिठगार उत्पादक कुळे जोडधंदा म्हणून कमाई करत होते। तो धंदा बुडाल्याने त्यांना नुकसान भरपाई देणे हे JNPTचे कर्तव्य आहे। मागे सुद्धा या विषयावर प्रयत्न केले होते व अर्ज सादर केले आहेत। मच्छीमारांचे अर्ज सुद्धा सादर केले आहेत। त्यावर लवकरात लवकर अंतिम निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन उभे केले जाणार आहे असे ते म्हणाले। यापूर्वी JNPTने काही मच्छीमारांना नुकसान भरपाई दिली आहे। अटल सेतू प्रकल्पात सुद्धा दिली गेली आहे। JNPT व सिडको प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर उभी आहे व पैसा कमावत आहे। त्यावर प्रकल्पग्रस्तांचा हक्क आहे। भविष्यात चर्चा, न्यायालयात लढा व आंदोलन करण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला। या मेळाव्यास किसान सभा नेते कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे यांनी मार्गदर्शन करताना सिडको, MMRDA व नैना प्रकल्पात होत असलेल्या अन्यायाचे सविस्तर मार्गदर्शन केले। आपली शेती व घरे वाचवण्यासाठी व न्याय मिळवण्यासाठी शेवटपर्यंत लढा करण्याचा सल्ला दिला। मेळाव्याला कर्णिक पाटील, ज्येष्ठ पत्रकार जगदीश तांडेल, कामगार नेते संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले। अध्यक्षस्थानी उरणपेटा मिठागार युनियनचे अध्यक्ष बाळकृष्ण धनाजी पाटील हे होते। मेळावा यशस्वी करण्यासाठी युनियन सचिव किशोर घरत यांनी मेहनत घेतली। मेळाव्यास रोहिदास पाटील, सुरेश म्हात्रे, DS म्हात्रे, शांताराम पाटील, जनवादी महिला संघटना नेत्या कॉम्रेड हेमलता पाटील व मोठ्या प्रमाणावर मीठ उत्पादक, कुळे व मच्छीमार उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, उरण।